बघता क्षणी वाटतंय की नाही कांदा भजी, पण ही कांदा भजी नसून ही बटाट्याची भजी आहे। अगदी कांदा भजीप्रमाणेच आपण ही खमंग आणि कुरकुरीत बटाटा भजी बनवलेली आहे। आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की ही बटाटा भजी किती प्रमाणात खमंग आणि कुरकुरीत झाली आहे। चल सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे। त्याची साल काढून आपल्याला तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। पाणी काढून बटाटा आपल्याला तो खिसून घ्यायचा आहे। आणि या ठिकाणी बटाट्याचा किस जो आहे आपल्याला जाडसर ठेवायचा आहे आणि शक्यतो तो लांबट असावा, त्यामुळे बटाटे भजीला एक टेक्स्चर खूप छान येतो। तर अशा प्रकारे इथे मी बटाटा छान असा खिसून घेतलेला आहे आणि तो आपल्याला पाण्यामध्येच खिसून घ्यायचा आहे। जर आपण हा बटाटा प्लेटमध्ये वगैरे किसून घेतला तर तो लगेच काळा पडतो, त्यासाठी आपण इथे हा बटाटा पाण्यामध्ये किसून घेतलेला आहे। तुम्ही इथे बघू शकता बटाट्याचा किस असा खूप जाडसर आणि लांबट मी किसून घेतलेला आहे। आता हा बटाट्याचा किस आपण पाणी काढून एका दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करूया आणि गच्च पिळून आपल्याला यामधलं पाणी काढायचं आहे। कारण बटाट्यामध्ये आपण जेव्हा मीठ टाकल्यानंतर त्याला परत पाणी सुटतं, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। परत आपण त्याच बाउलमध्ये हा किस काढून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता अगदी कोरडा आणि लांबट आकाराचा बटाट्याचा किस आपण पाडून घेतलेला आहे। यानंतर यामध्ये आपण काही मसाले ॲड करूया। अर्धा चमचा लाल तिखट, थोडीशी हळद। मसाले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। या ठिकाणी अर्धा चमचा धने जिरे पूड घ्यायची आहे। यानंतर यामध्ये आपण बेसन पीठ ॲड करून घेऊया। बटाट्याचा आकार तुम्ही बघितला तर या बटाट्यासाठी मी इथे 3 मोठे चमचे बेसन पीठ घेतलेला आहे। पोह्याचा जो चमचा असतो तोच चमचा इथे मी घेतलेला आहे। त्याच चमच्याने आपल्याला 1 चमचा कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ। आणि या ठिकाणी महत्त्वाची टिप्स म्हणजे या बटाटा भजीसाठी इथे आपल्याला पाव चमचा कच्चे जिरे घालायचे आहेत, त्यामुळे टेस्ट खूप छान येते। तुम्हाला जर आवडत असेल तर या ठिकाणी तुम्ही ओवा सुद्धा घालू शकता आणि यामध्ये आपल्याला सोडा सुद्धा घालायचा नाही। आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला पीठ बटाट्याचा किस जो आहे त्याला असं चोळून घ्यायचा आहे, पाणी घालून किंवा मळून घ्यायचं नाही। सेम कांदा भजी आपल्या चॅनलवर जी दाखवली आहेत त्याचप्रमाणे आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। या ठिकाणी एकही थेंब पाण्याचा न घालता आपल्याला ही प्रोसेस कंटिन्यू करायची आहे। जसं जसं आपण बटाट्याला ते पीठ चोळत जाऊ तसं तसं त्याच्यामध्ये एक मॉइश्चर तयार होतं आणि त्यामुळे आपल्याला यामध्ये परत दुसरं पाणी ॲड करायची गरज नाही। व्हिडिओ तुम्ही बघू शकता अगदी सुरुवातीला पीठ खूप कोरडं वाटत होतं, पण आपण जसं जसं हे हाताने मिक्स करत जाऊ तसं तसं त्यामध्ये पाणी सुटतं आणि आपल्याला परत यामध्ये पाणीसुद्धा ॲड करायची गरज नाही। जर सुरुवातीला तुम्हाला पीठ कोरडं वाटलं म्हणून तुम्ही पाणी घातलं तर ते नंतर खूप पातळ होतं, त्यासाठी आपल्याला ही प्रोसेस फॉलो करायची आहे। त्यामुळे आपल्याला या ठिकाणी पाणीसुद्धा ॲड करायची गरज नाही। हे पीठ मिक्स केल्यानंतर आपल्याला लगेचच भजी करायला घ्यायची आहेत। या ठिकाणी हे पीठ व्यवस्थित मिक्स करण्यासाठी 3 ते 4 मिनिटे लागतात। हे पीठ मिक्स करत असताना गॅसवर आपल्याला तेलसुद्धा गरम करायला ठेवायचं आहे, त्यामुळे पीठ जास्त वेळ भिजलं जाणार नाही। तेल तापलं की लगेचच आपण भजी करायला घेऊ शकतो। तर इथे तेल तापलेलं आहे आणि ही भजी आपल्याला हातानेच तेलामध्ये सोडायची आहे। या बटाटा भजीचा टेक्स्चर अगदी कांदा भजीसारखा येतो। भजी तेलात सोडल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे, त्यामुळे एकसारख्या रंगावर आणि खमंग कुरकुरीत अशी भजी तळली जातात। गॅसची फ्लेम आपल्याला लो सुद्धा करायची नाही। एकदा तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओत बघू शकता अगदी एकसारखा रंग सर्व भजींना आलेला आहे। सर्व भजी एकसारख्या रंगावर तळली गेलेली आहेत। आता ही भजी आपण काढून घेऊया आणि खूप अशी कुरकुरीत ही भजी तयार होतात। त्यामुळे तुमच्याकडे जर कांदा नसेल आणि कांदा भजी खायची इच्छा होत असेल तर फक्त 1 बटाट्याचा वापर करून तुम्ही सुद्धा अशा प्रकारची
अगदी दिसायला कांदा भजी सारखीच भजी तयार करू शकता। ही भजी बघितल्यानंतर प्रत्येकाला सुरुवातीला ही भजी कांदा भजी आहेत असंच वाटणार आहे, कारण याचा टेक्स्चर, याचा रंग अगदी कुरकुरीत खमंग सुद्धा कांदा भजी सारखीच ही सुद्धा बटाटा भजी तयार होतात। तर यानंतर आपण ही भजी काढून घेऊया। आवाजावरून तुमच्या लक्षात येतच असेल की बटाटा भजी खूप जास्त प्रमाणात खमंग आणि कुरकुरीत झाली असते। ही भजी अजिबात तेलकट होत नाही। यानंतर राहिलेल्या पिठाचे सुद्धा आपण भजी काढून घेऊया। तुम्ही ते बघू शकता, फक्त एक बटाट्याचा वापर करून आपण खूप जास्त प्रमाणात ही भजी बनवलेली आहे आणि यामध्ये आपण पाण्याचा सुद्धा वापर केलेला नाही। पाण्याचा एकही थेंब न घालता अचूक अशी पद्धत वापरून तुम्ही सुद्धा कुरकुरीत अशी बटाट्याची भजी सुद्धा बनवू शकता। या बटाटा भजीचा टेक्स्चर सुद्धा अगदी कांदा भजी सारखा आलेला आहे। रंग सुद्धा बघितल्यानंतर पटकन ही कांदा भजी आहेत असंच वाटतं। तेलात टाकलेली भजी आपण बघूया। तुम्ही ते बघू शकता, अगदी एकसारखा रंग आलेला आहे। मीडियम फ्लेमवरती आपण ही भजी तळल्यामुळे अगोदर तळलेली भजी आणि आता तळलेली भजी अगदी एकसारख्या रंगावर तळली गेलेली आहे आणि ही सुद्धा भजी खूप अशी कुरकुरीत झालेली आहे। त्यामुळे या पावसाळ्यात तुम्ही कांदा भजीऐवजी अशा प्रकारची भजी नक्की करून बघा आणि कशी झाली होती हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। बाहेर पाऊस पडतोय म्हटल्यानंतर प्रत्येकाच्याच घरात वेगवेगळ्या प्रकारचे भजीचे प्रकार बनतात, पण आज आपण अगदी कांदा भजीप्रमाणेच बटाट्याची भजी बनवलेली आहे। तर तयार आहेत आपली फक्त एक बटाट्याचा वापर करून खमंग कुरकुरीत अशी बटाटा भजी। हातात गरमागरम वाफाळलेला चहा, बाहेर रिमझिम पडणारा पाऊस आणि त्याचबरोबर खमंग कुरकुरीत अशी ही बटाटा भजी या पावसाळ्यामध्ये नक्की ट्राय करा आणि कशी झाली होती हे नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी प्रियंकाज मराठी किचन या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आपल्या प्रियंकाज मराठी किचन या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका। पाऊस खूप जास्त प्रमाणात वाढल्यामुळे मुलांना सुद्धा शाळेला सुट्टी दिली आणि मुलं घरी आहेत आणि बाहेर पाऊस आहे म्हणल्यानंतर मुलांच्या तर फरमाईश चालूच असणार। त्यामध्ये आज प्रणितला सकाळी मी कांदा भजी बनवली, परत त्याला दुपारी काहीतरी वेगळी भजी खायची होती। प्रणितला सुद्धा खाताना ती कांदा भजीच वाटली, पण खाल्ल्यानंतर तो खूप खुश झाला आणि त्याला ही भजी खूप आवडली। मग कधी करून बघताय अशी खमंग कुरकुरीत बटाटा भजी। रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा।